गाईस फायनली आम्ही पोचलो इकडे नाचण्यामध्ये. नाचण्या शेतीमध्ये पोचलोय आम्ही. पाहू शकता तिकडे मम्मी पप्पा नाचणी लागवड करतायत. इकडे तुम्ही बघू शकता ते कुबा भाला दिसतोय. स्टार्टिंगमध्ये आम्ही कॉलेज लेवलला होतो तर अशी कामं करायला थोडंफार कंटाळा यायचं. आणि आता जेव्हा एकदा आम्ही लेवलला आहोत म्हणजे कामाला जातो काम करतो पहिले नंतर कसं अचानकमध्ये येतो या गोष्टी करण्यासाठी. एक वेगळीच मजा वाटते त्यामध्ये जी अगोदर वाटायची नाही पण आता वाटते. हॅलो गाईस, माझं नाव सागर गुरव. मी तुमचं कोकणी सागर ऑफिशियल चॅनलवरती स्वागत आहे. तर सध्या पाहू शकता मी आलो आहे आपल्या लाडक्या ठिकाणी म्हणजेच कोकणात. मी माझ्या गावात करूळ वैपवडी. तर पावसाचं वातावरण तर झालं आहे, पाऊस पण भरला आहे. पण मला वाटतं खूप मोठा पाऊस येईल आता. सध्या चाललो आता शेताकडे आमच्या. तिथे मम्मी पप्पा ऑलरेडी गेले आहेत आणि तिथे सध्या आता नाचणी या शेतीचं लागवड चालू आहे. तर मी ते तुम्हाला दाखवेन. आणि जस्ट मी 3 वाजता आज इकडे गावी आलो आहे. उतर गाडी तर खूप लेट झाली आहे, खूप बेकार आलेत. गर्दी तर खूप फटे, जाम गर्दी होते. बघूया आता मी थोड्या वेळाने पोचेल तिथे आणि मम्मी पप्पा काय करतात ते दाखवेल. वरतीपर्यंत जमायला यायला बरेच दिवसानंतर असं वाटतं की डोंगर चढतोय. आणि जास्त झोप पण पूर्ण नाही झाले. बघू आता वाट कुठे ठेवले एक्झॅक्ट माहिती पण नाही. बघूया. हां वाटतं दिसले मला त्या वाटेने काय करतात बघूया. सध्या नाचणी या शेतीसाठी माझा पाऊस लागतो आणि तसं सेम वातावरण झालं म्हणजे पाऊस येतो जातो ते चाललं आहे. मग आता जाईन मी तिथेच मला दाखवलं. म्हणजे फक्त एक छत्री आणली छोटीशी पावसापासून वाचण्यासाठी. चालून पोचतो तिथे म्हणजे मला अपडेट देतो त्याचे. साईडला आजूबाजूला झाडं दिसत आहेत काजूची. गाईस फायनली आम्ही पोचलो इकडे नाचण्यामध्ये. नाचण्या शेतीमध्ये पोचलोय आम्ही. पाहू शकता तिकडे मम्मी पप्पा नाचणी लागवड करतायत. चप्पल इकडेच काढूया आणि काय करतात ते बघा जवळून. पाऊस येणार आहे वाटतं जोरात. पप्पा वेली कसल्या आहेत? तुळशीची फोडणी. नाही आलो इकडे नाचणीची शेती दाखवतो. मित्रांनो आता सध्या पप्पाने ते सर्व हे खणून काढलं आहे आणि त्यानंतर जे काय त्यामध्ये रान असेल गवत असेल तर ते आपल्याला काढायला लागतं. कारण नंतर आपण जेव्हा खत घालतो तर ते खतामुळे जास्त रान वाढण्याची शक्यता असते. आणि इकडे तुम्ही बघू शकता ते कुबा भाला दिसतोय. त्याला आमच्याकडे खोचा बोलतात. जो आहे जो लाकडी बघू शकता. तर याला थोडीशी खालती
टोक काढली जाते, जेणेकरून जेव्हा आपण ते जोरात प्रेशरने मारू तर तिथे खड्डा व्यवस्थित होतो, ते बघू शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये खत घालायचं असतं आणि नंतर नाचणा लावायचा असतो. आणि हे नाचण्याची पेंडी आहे, इकडे नाचण्याची पेंडी पूर्ण ठेवलेली आहे. आणि खताचा डबका खताची बादली आहे इथे. आणि याला बोलतात इरलं. तुमच्याकडे याला काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मोस्ट ऑफ हे इरलं हे लेडीज लोकांसाठी असतं, पाहू शकता, पावसापासून वाचण्यासाठी. खूप सारा स्पेस आहे यामध्ये. आणि पुरुषांसाठी जो मेन पावसापासून वाचण्यासाठी एक आहे, ती गोष्ट म्हणजे खोळ. त्याला खोळ बोलतात आमच्याकडे. तरी पाहू शकता तुम्ही, हे लोक जेंट्स लोक यूज करतात. जस्ट गवत उचलून होईल, मग आपण खोची मारायला सुरुवात करू आणि नाचणी टोवायला सुरुवात करू. मिश्र खत आणि त्यामध्ये धक्का राख राखाडी टाकले त्यामध्ये. आणि पावडर याची वाळवीची पावडर मिक्स केलेली आहे त्याच्यात खतामध्ये. मिश्र खत राख, जेणेकरून जास्त वाळवी लागू नये, वाळवी वगैरे लागणार नाही. आणि जेव्हा आपण ते खत घालू खोच्यांमध्ये तर जास्त हात चिकचिकीत होणार नाहीत. खत आहे ते मेल्ट होणार नाही. यंदा कसं ते याला पाऊस पण लागला चांगला, नाचण्याला खत पण व्यवस्थित घेतलं, मेहनत पण केलं. आणि पप्पानी पहिलं जोडताना नांगरलं, नंतर परत खणला ना हो. हा म्हणजे तीन वेळा झालं नांगर शेताची. खत बीत पण व्यवस्थित, यंदा पावडर बिवडर पण त्याचं व्यवस्थित भेटतं. पेंडी दे ते पण टाक. दोन काडे का लावायचे असतात?
म्हणजे खत त्याला फूट भेटतं नाही, फुटत नाही ती 2 काड्या तेवढं त्याला कनेक्शन आहे. कनेक्शन जास्त लावलं तर कसं एकदम एवढं आहे ना छोटं. खात मिळत नाही बरोबर. म्हणजे खत नाही भेटत नाही मग 2च कांड्या लावायचे ते कणसाला ते एकदम बारीक येणार नाही. 2 कांड्यांना खत भेटतं चांगलं व्यवस्थित. कधी तिसरं बारीक असं तर जाऊ शकतो लावतो. मोठे कांदे असले तर नाही 2च. लागेल वाटतं एवढं सर्व. कालपर्यंत लागेल ना एवढं. एवढेच हवाला पहिल्यांदा लावलेलं नाचणं आहे. होऊ शकतं म्हणजे 4-5 दिवसा अगोदर किंवा त्याच्या अगोदर पण थोडंफार. तर हा खूप मोठं झालं आता. व्यवस्थित त्याला खत पाणी व्यवस्थित भेटलं आहे. तो प्रॉपर ग्रो होतो आहे. आणि आज आम्ही आलो तर थोडंफार नाचणं लावायला भेटलं आहे इथे. नाचणी टोवायला. आणि आज फायनली झालं आहे काम. ते मला आजचा दिवस भेटला काम उरकण्याचा. आता आम्ही निघू थोड्याच वेळाने खालती घराकडे जाण्यासाठी. तर आजचं काम इथेच संपलं आहे आणि झालं आहे नाचणं लावून. काहीच तर आमचं आता काम झालं आहे. आम्ही घरी चाललो आहे आता चहा पिण्यासाठी. कुठे ठेवायचा बाप्पा डबा? वरच्या पिशवी कोण काय भिजणार नाही ना? इथे बघा या ठिकाणी. गाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अरे वो सबस्क्राईब करा. माझ्या ॲक्शन कॅमेराची बॅटरी डाऊन झाली आणि मी आता मोबाईलवरती स्विच केलं आहे आणि आता चाललं आहे खालती. ते एक इम्पॉर्टंट मेसेज म्हणजे तुम्ही गावी येत जा. काही गोष्टी आहेत म्हणजेच आता बघायला गेलं तर आपण भात लावणे असेल, त्यानंतर नाचणी लावणी असेल आता, तर या गोष्टी करण्यासाठी तुम्ही नक्की यायचं. कारण यामध्ये एक वेगळीच मजा येते आणि तुम्ही गावी या, अशा मस्ती मजा करा. तसेच फॅमिलीसोबत थोडाफार टाईम स्पेंड करा जेणेकरून मला जास्त म्हणजे कंटाळा नाही येणार. तुम्हाला पण बरं वाटेल, त्यांना पण बरं वाटेल. तर ठीक आहे, नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोकणी सागर ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.